नमस्कार, मी वेदांत पांडे. नमस्कार, मी मुग्धा लोणकर. तुम्ही पाहत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया न्यूज. पश्चिम बंगाल पोलिसांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शेख शहाजहानचा ताबा सीबीआय कडे देण्यास नकार दिला. मंगळवारी रात्री तब्बल तासभर फेसबुक, इंस्टाग्राम या मेटाच्या सेवा बंद पडल्या. इंटरनेटवर मीमचा पूर. व्हिएतनाम देशातील 12 अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार प्रकरणी ट्रुऑंग माय लँग या उद्योजिकेविरोधात खटला सुरू. हमास नंतर लेबनॉनने इस्रायलवर हल्ला केला. त्यात एक भारतीयाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी असल्याची बातमी आहे. माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी नेपाळ सरकारने इलेक्ट्रॉनिक चिप अनिवार्य केली आहे. फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी यशाचा ठरला आहे. लक्ष्य सेनची विजयी छलांग. दुमका आणि पलामू नंतर आता झारखंड राज्यातील गढवा जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. रामेश्वरम कॅफेमधील स्फोट नंतर कर्नाटक सरकारला धमकीचा ईमेल आला आहे. पोलीस ऍक्शन मोडमध्ये. काँग्रेसला अजूनच खिंडार पडण्याची चिन्हे. 3 माजी आमदार भाजपमध्ये. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील प्रश्न चिघळला असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना. तुम्हालाही असेच व्हिडिओ आवडत असतील सबस्क्राईब करा. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.